तर आजचा आपला स्पेशल मेनू आहे पुरी भाजी। यासाठी बघा तेल घ्यायचे, राई टाकायची, राई तडतडली की कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकायचा, हिरवी मिरची टाकायची, कांदा लाल, टोमॅटो टाकायचा, एक कांदा एक टोमॅटो घेतलाय, तो चांगला परतला की चांगली अर्धा चमचा हळद घ्यायची, उकडलेल्या बटाट्याचे आपण कट करून ठेवले ते यामध्ये टाकायचे, चांगलं परतून घ्यायचं, चवीसाठी मीठ घालायचं, छान असं परतायचं। यावर झाकण ठेवून चांगलं 2 मिनिटं असं शिजवून घ्यायचं। छान अशी भाजी होते। यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि 2 चमचे ओला खोबऱ्याचा चव टाकायचा। खूप छान एक नंबर टेस्टी अशी भाजी होते, करून पहा। आणि या भाजीसोबत काय आहे माहिती आहे का? पुरी। तर आपण जे चपातीचे पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळायचे, छान असे गोळे बनवून घ्यायचे। तर माझ्याकडे पुरी मेकर आहे, तर यामध्ये मी एक गोळा टाकून तेल लावून चांगली पुरी बनवून घेते आणि पुऱ्या बघा टम अशा फुगतात, छान अशी पुरी तयार होते। तर तुम्ही देखील असं करून पहा, खूप छान असा मेनू होतो। तर एक दिवस काहीतरी वेगळं पाहिजे, तर आपली छान अशी पुरी भाजी तयार झाली आहे। हॉटेलसारखी पुरी भाजी घरीच तयार होते, तर तुम्ही देखील मुलांना बनवून द्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा।